आत्मा नमस्ते प्रेरणा. आत्मा नमस्ते मॅम. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये प्रेरणा तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. नुकताच रेकीचा प्रवास झाला आहे आणि तुम्ही तयार झाल्या मॅडम शेअरिंग करायचं. आणि खरंच खूप धन्यवाद. खूप स्वागत आहे. जे काय आपले अनुभव आहेत ते तुम्हाला सांगावेसे वाटले, सगळ्यांसोबत शेअर करावेसे वाटले. हीच खरी मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटची ताकद आहे, की तुम्हाला सगळ्यांना स्वतः कुठेतरी बोलावं वाटते. हे आपण बोलतो झालोय. खूप छान प्रेरणा. तुमचा परिचय द्या ना प्रेरणा. मी प्रेरणा गणेश दुरुपकर गोंदियाहून बोलत आहे. गोंदिया. गोंदिया. रेकी म्हणजे काय मॅम, मला काहीच माहित नव्हते आधी. रेकीचा कोणताही अनुभव होता नाही. रेकी मधलं माझं रेकीमध्ये येण्याचं नेमकं कारण म्हणजे रेकीमध्ये आल्यानंतर मला हे कळलंच नाही की मी रेकीमय कधी झाली. मी रेकीमध्ये येण्याचं कारण म्हणजे माझा मुलगा 12ला होता, त्याला कमी पर्सेंट मिळाले आणि तो अभ्यासामध्ये हुशार होता, पण त्याचं मन कधी विचलित झालं हे मला कळलंच नाही. एकदा मी माझ्या बहिणीला असंच विचारलं, आम्ही दोघेही टेन्शन मध्ये होतो, तिला अचानक असं कॉल करून विचारलं तर तिने मला सांगितलं, मॅमची व्हिडिओ युट्यूबला आहे तर तू ते बघ आणि त्याच्यावरून तुला कळेल आणि त्याला त्याच्या अभ्यासाही मध्ये थोडस भर पडेल म्हणून. म्हणून मी मॅम तुमचे व्हिडिओ युट्यूबला बघितले. मला त्या मला ते मला ते व्हिडिओ तुमचे फार आवडले. नंतर मी तुम्हाला कॉल केल्यानंतर तुम्ही म्हटलं मला की जॉईन सेशन चालू होऊन 2-3 दिवस झाले असताना मी कॉल केला, तरी पण तुम्ही मला म्हटलं की तू जॉईन हो. पण मला असं वाटलं की मी जॉईन होणार, पण मला कळेल कसं. पण मी तिथे जॉईन झाले. पहिलं सेशन चालू असताना मला तेवढं काही कळत नाही, सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत होते, पण मला त्यातलं नव्हतं समजत. कसं तरी पहिलं सेशन ऑफ झालं. दुसऱ्या सेशनला गेल्यानंतर मला इतकं म्हणजे कॉन्फिडन्स आला, विल पॉवर आला की नाही, हे सर्वजण आपले प्रॉब्लेम विचारताय, मॅडम ते प्रॉब्लेमला लेखी देऊन त्यांचे सॉल्व्ह करत आहे, आपण पण आपले प्रॉब्लेम विचारायचे. म्हणून मी पण विचारत गेले, प्रॉब्लेम सॉल्व्ह होत गेले. परत मी माझ्या मुलाला पण पिरॅमिड देणे, पॉवर बॉल देणे, त्याला पिरॅमिड देणे, हे सगळे प्रकार मी त्याच्यावर करत राहिले. कॅन्डल रेकी दिली त्याला. त्याच्या अभ्यासामध्ये मन लागायला लागलं, तो व्यवस्थित येते. जो आधी अभ्यास नव्हता करत तो एकदम रेग्युलर अभ्यास करायला लागला. परत मी ज्या दिवशी त्याला रेकी दिली नाही तर तो मला स्वतःहून आठवण करून येतो, मम्मी तुम्ही मला आज रेकी दिली नाही, मला खूप छान वाटतं, फ्रेश वाटतं तुम्ही रेकी दिली म्हणून. मग मी स्वतःहून त्याला, त्यांनी मला आठवण काढत गेला, मी त्याला रेकी विसरले कामाकामात, तर मी स्वतःहून त्याला रेकी देत गेली. पण तो रेग्युलर अभ्यास करायला लागला. आता त्याला फ्रेश वाटायला लागलं. मला पूर्ण विल कॉन्फिडन्स आहे की खरंच माझा मुलगा यावेळेस जेईला छान प्रकारे, ऊर्जा त्याला खरंच मदत करेल आणि तो छान प्रकारे येणार, जेईला त्याचा नंबर लागणार याचा मला विश्वास आहे. दुसरी गोष्ट, माझ्या मनामध्ये आधी इतके निगेटिव्ह विचार यायचे मॅम. मला कोणी काही असं थोडंसं म्हटलं, मला रात्रभर झोप यायची नाही, किंवा मी जर दुसऱ्याला काही म्हटलं तर माझ्या मनामध्ये एक भीती निर्माण व्हायची की मी याला काही म्हटलं तर हा माझ्याशी बोलणार नाही आणि मी एकटी पडेल, असं मला वाटायचं, टेन्शन मध्ये यायची. पण ज्यावेळेस मी रेखीला आले ना, त्यावेळेस मला कुणी काही म्हटलं तरी मी त्याकडे लक्ष न देता आपलं मेडिटेशन योग्य रीतीने पार पडणे, मी त्याच्या कोणत्याही गोष्टीकडे, त्यांच्या निगेटिव्ह थिंकिंगकडे लक्ष न देता आपले पॉझिटिव्ह विचार करत गेली. आता मला काहीच नाही आवडत, इतकं सुंदर फ्रेश वाटतं. मेडिटेशनला उठणे सकाळी, 5ला आपल्या क्लासला जॉईन होणे, हे सगळे. रात्री मला वेळ मिळाला, दुपारी मला मेडिटेशनला वेळ नाही मिळाला तर मी रात्री वेळात वेळ काढून मेडिटेशनला बसते. आणि मी तुमचे सगळे, तुम्ही रेकीमध्ये कसं कसं हे अनुभवाला, तुमचा स्वभाव, तुमचं लाईव्ह क्लासेसमध्ये मला इतकं आवडायला लागलं मॅडम, की मी इतकी फ्रेश झाली की मला खूप, माझ्या जीवनामध्ये खूप आनंद आला. असे अनेक अनुभव आहे, पण हे अनुभव सांगत असताना सांगण्याची काही एवढी हे नाही. पण मला जे जे योग्य वाटले ते ते मी व्हिडिओ, अनुभव तुम्हाला सांगितले. येस. तशा बघा, प्रकारे मला बोल. आपल्याला पर्सनल जे आपण जगासमोर सगळंच काही ओपन केलं पाहिजे असं नसतं. हा, नाही ते नक्की. सांगते, आपले पर्सनल अनुभवाचे सिक्रेट ठेवायचे. हा, आणि बोल. आपल्याला सगळ्यांना सांगता येतं ना ते सांगायचं. तो आपल्या आतला बघा, वैयक्तिक आयुष्यामध्ये जो बदल झाला, वैयक्तिक स्वतःमध्ये जो बदल झाला, तो बऱ्याच वेळा ना सांगायचा नसतो, हो ना. सांगता येत नाही. ओके. तर सिक्रेट, आपलं सिक्रेट आपल्याजवळ ठेवायचं, पण आनंद मात्र शेअर करायचा. हा. अच्छा. खूप हा. छान. आणि परत मॅडम मला माझा लेफ्ट हात खूप दुखायचा, काम करताना मला खूप त्रास व्हायचा. मला कपडे पण धुवायला खूप त्रास, पिळताना खूप त्रास व्हायचा. ज्यावेळेस मी त्या हाताला रेखी देणे करे, कधी माझा त्रास बसला मला कळलंच नाही मॅम. डॉक्टरकडे काय झालं होतं जाण्याची त्याला? गरज भासली. काय झालं होतं प्रेरणा त्याला? काय झालं होतं? हातच दुखायचा, काय कारण काय माहितीये, थंडीमध्ये तर खूप जाणीव झाली याची, खूप त्रास झाला मला.
पण आता मी रेकी जेव्हापासून रेकीला आले, त्याला रेकी वगैरे दिली ते हाताला, तो आपोआप कसा बरं झाला हे कळलंच नाही मॅडम. आता काही दुखत नाही, हेवी वस्तू उचलता नव्हत्या येत, आणि असं खूप असं जडजड वाटायचं, भारी भारी वाटत होता. त्याच्या नसांना ताण आलेला होता. आणि जेव्हा तुम्ही मेडिटेशन केलं ना प्रेरणा, हा. तेव्हा ती ऊर्जा, त्याच्या जी नकारात्मक ऊर्जा आहे ती नष्ट होत गेली, आणि ना तेथे पूर्ण प्राणवायू प्राणशक्ती त्याला पुरत गेली, पुरत गेली, पुरत गेली. आणि त्या सगळ्या जे आहे ते सगळं तंदुरुस्त झालं ती जागा. आता तुम्हाला नाही होणार त्रास. हा. पूर्णपणे बरा झाला मॅडम, आता कोणत्याही असं काही दुखत नाही काही, खूप छान. रेकी मध्ये आल्यापासून. खूप मस्त. आनंदी आनंद सर्वीकडे. स्वतः घरामध्ये फरक पडतो. आपण प्रसन्न राहिलं की आपल्या कुटुंबातील लोक प्रसन्न राहतात. हा. हा. बरोबर. त्यांना ताण येत नाही. नाहीतर जोडीदार घरी आले की पहिले त्यांना टेन्शन येत आहे. घरी हा. गेल्यानंतर हिचा मूड कसा असेल. हा. हो मॅम. असते ना. सगळेजण फ्रेश आहे, आणि छान सगळ्यांची वागणूक मध्ये चेंजिंग झालेलं आहे मॅम. खरं. सगळेजण प्रेमाने राहतात. आम्ही 4 जण असतो, मला 2 मुलं आणि आम्ही दोघं. येस. सगळेजण मजेत. कारण आपण कचरा पेटी म्हणून कोणाचा वापर करत नाही ना. माझ्या मनातला हा. कचरा त्यांच्यावर टाकत नाहीये. मी त्यांना प्रेमाचा हा. प्रश्न करते. हा. हा. आपण कुटुंबामध्ये प्रेम वाढतं. जेवणाला एनर्जी देत असता. हा, जेवणाला एनर्जी देते, पाण्याला देते रेखी मॅम. खूप छान. सपोज त्यांनी जर काही म्हटलं, पहिले मी कशी, त्यांनी काय म्हटलं तर माझ्या मनामध्ये अशी चिडचिड निर्माण व्हायची, आणि मला सहन न होत होतं. मी बिलकुल, त्यांनी क्वेश्चन केले त्याचा आन्सर द्यायचं, त्यामुळे वाद निर्माण व्हायचा. पण आता त्यांनी काय म्हटलं तर मी समजून घेते, नाही असं नसते, असं नसते. वाद होण्याची काही गरज नाही. आणि ना आपल्याला खूप वेळा ना कीव येते की हा. हा. समोरची आता राग का करते आहे, हे हा. आपल्याला हा. समजलं रागाचं कारण. हा. कारण हा. आपल्यामधला तर राग काढला आपण, आणि आपल्याला ते राग करतात याचं कारण समजलं आहे. कारण हा. त्यामुळे त्यांची कीव येते उलट, कीव येते हा. की अरे त्यांना याला समजून घेते. नाही मिळाली अजून. अच्छा. खरं आहे. खूप छान प्रेरणा. नक्कीच तुमच्या ताईचे धन्यवाद माना, ज्यांनी तुम्हाला हा. या पूजेपर्यंत हा. जोडण्यास मदत केली. हा. त्या नसतील जोडल्या तर त्यांना सुद्धा जोडा. त्यांना नाही मॅडम, ती जुडणार, पण तो प्रॉब्लेम कसा, आता मुलीची शाळा चालू झाली, मिस्टरांची टान्स, तुम्हाला रेखी द्यायला लावली, तिच्या मिस्टरांना जॉईनिंग व्हायचं होतं गव्हर्नमेंट याच्यामध्ये. तुम्ही रेखी दिली होती मॅम त्यांना, 15 तारखेला जॉईन व्हायचंय. ते विश बॉक्स मध्ये ती विश टाकलेली होती मॅम मी, त्याला रेखी पण द्यायची, सामूहिक आपली मेडिटेशन व्हायचं त्यावेळेस पण, आणि स्वतः पण. तर त्यांना 15 तारखेला ऑर्डर येणार आहे, ते जॉईन होणार आहे. त्याच्यानंतर मग ती थोडी फ्री होणार, तर ती पण जॉईन होणार. खूप छान, खूप छान. नक्कीच. खूप छान. नक्कीच. तिला, प्रेरणा. ती नेहमी बघत राहते तुमचे व्हिडिओ वगैरे, माझ्यापेक्षा जास्त तिलाच माहित होतं याच्याबद्दल. तिला वेळ नसल्यामुळे ती जॉईन नाही झाली. मला म्हटलं की तू आधी होऊन देत आहे, मग नंतर मी होणार. नक्कीच. ती पण होणार. प्रेरणा, असाच तुमच्या माध्यमातून पहिलं काय असते, एक स्त्री जेव्हा रेकीमय होते तेव्हा ती स्वतःच्या कुटुंबामध्ये तो बदल घडवून आणते, जो हो. गरजेचा आहे. चांगला. हे गरजेचा याचा अर्थ काय, तर प्रेम, माया, आपुलकी ती तिच्याकडून वर्षाव करते. आपोआपच हा. ते प्रेमाच्या भावना, आपुलकीच्या भावना कुटुंबात शांती निर्माण करते. आणि तिचा एक स्वभाव असतो, तिच्या कुटुंबाला मिळाला, माझी बहीण, माझा भाऊ, माझं माहेर, माझं हा. सासर, हा तिचा सगळं. गौतम असतो. आणि सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आनंद वाटण्याचं ती काम करत असते. तेच काम आता तुम्ही करत आहात. तर खरंच प्रेरणा, तुमच्या सोबतच तुम्ही इतरांच्या आयुष्यामध्ये सुद्धा असाच आनंद आणण्यास माध्यम व्हा. आनंद तुमच्या आयुष्यामध्ये कायम टिकून राहणार, एवढं लक्षात घ्या. कारण आपण जी पेरणी करणार ती उगवणार. खूप छान. नक्कीच. काही बोलायचंय प्रेरणा अजून? नाही नाही, सर्व. आणि मॅम एक गोष्ट, जसं होम हिलिंग शिकवली ती मॅम. होम हिलिंग देताना घरी, होम हिलिंग आपण सामूहिक केलेली होती सर्व सदस्य मिळून. त्याच्यानंतर तुम्ही म्हटलं की तुम्ही स्वतःही देऊ शकता. आमचं वरती थर्ड याच्यावर भाड्याने आम्ही रूम दिलं होतं, तर 6-7 महिन्यापासून ते थर्ड मंजिलवर आहे, कुणी जायला तयार नव्हतं. 6-7 महिन्यापासून ते खाली होतं. मग तुम्ही मला होम हिलिंग करायला म्हटलं होतं. मग ते होम हिलिंग केल्यानंतर मला, आमच्याकडे 3-4 दिवसांनी तिथे भाडे करू आले होम हिलिंग करताना. तो एक मला रेकीचा छान अनुभव आला. Yes. खूप छान. म्हणजे ना चांगल्या गोष्टी मिळतात बघा, त्यांना हो. सुद्धा हो. त्यांना घराचा शोध होता, त्यांना सुद्धा घर हो. मिळालं, हो. आणि हो. सुद्धा भाडे करून मिळाले. दोघांचाही हो. फायदा झाला. दोघांचे.
अशीच मजा येते. एक आपल्याला एक 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 अनुभव. राहतं ऊर्जेने आपल्याला, कारण आपण आता ऊर्जामय झालेलो आहोत. दररोज रेकी म्हणजे काय, तर आशीर्वाद. रेकी म्हणजे काय, तर या ब्रह्मांडाकडे असलेली ऊर्जा आपण त्या त्या गोष्टींसाठी खर्च करणे आहे ना. बरोबर. आणि हा. ते आता आपल्या अंगवळणी पडलं पाहिजे. अंगवळणी पडलं अगदी नजरेनी. छान ऊर्जा, सगळ्यांसाठी ब्लेसिंग्स. रस्त्याने कोणी बिचारं वाटलं त्याला ब्लेसिंग्स, फक्त ब्लेसिंग. आशीर्वाद देत राहा, छान भावना इतरांसाठी काढत राहा, आपली ऊर्जा वाढवत राहा. खूप छान. आणि आवर्जून कृतज्ञतेची जादू हे सेशन हा. प्रीती टाकत आहेत, ते पण करा प्रेरणा. हा. बघते. खूप छान. छान. तुमचा भाव खूप सुंदर आहे. असंच तुमच्या आयुष्यामध्ये आनंद येऊन तुम्ही सुद्धा माध्यम व्हा अनेकांच्या आयुष्यात बदल घडवायला. आणि खूप धन्यवाद. गोंदियाकडून कोणी नव्हते, नक्कीच गोंदियाचा परिवार हा. म्हणजे हिलिंग इन्स्टिट्यूटचा वाढवा. हा. नक्कीच. खूप छान. थँक्यू. थँक्यू मॅम. खूप धन्यवाद. तुमच्या सगळ्यांच्या प्रेरणेने, तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छांनी आणि हा जो तुमचा उत्साह आहे, या उत्साहाने आता सध्या मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट फक्त भारतातच नव्हे, तर बिलकुल पूर्ण विदेशामधील किती विदेशातील सदस्य आपल्याकडे जोडलेले आहेत. ही सगळी तुमची किमया, तुमची सर्वांची. पण नाही, एवढं होऊनही गोंदियाचं कोणी नव्हतं, तर ते आता हो. आमच्या त्याच्याबद्दल. हो. तुम्ही ऐकलंही नसेल मॅडम. हं? गोंदियाचं नाव नसेल ऐकलं. आहे गोंदियाचं नाव बाबा ऐकलंय ना, गोंदियाचं नाव ऐकलं, पण माझ्याकडे सदस्य नव्हते. हो. नव्हते. हो. सध्या अशी परिस्थिती आहे ना, कुठल्याही राज्यामध्ये आपण जाऊ देत, कुठल्याही जिल्ह्यामध्ये आपण जाऊ देत, आपले सदस्य आहेतच. आपले खरं. राहायला आपल्याला घर आहे. नक्कीच. खूप छान. चला तर थँक्यू प्रेरणा. मॅम थँक्यू. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅम.